मुर्शी दंगल महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा। ओ पंच पिराणा जरा तुम्ही हे केलांगी आणि जुने जाती मंडळी याला नांगरी मी म्हणत होते बरं का। हा नांगरी डाव ओ वाजतात हच गयो बाहेरच्या बाजूने पाय न्यायचा नाही, फक्त पुठ्याच्या बाहेर पाय काढायचा नाही। हे वाजतात जागीच उभं आहे भाऊ। डाव देतोय ना तो, थांब एक 2 मिनिटं थांब, देतोय तो डाव परत भेटेल ना। तुम्ही थोडं फिरत राहा ना वाजतात। काय झाले तुकाराम भाऊ काय म्हणतो? चल तू इकडे चल, ठीक आहे। आणि इरफान पठाण याला पंचांनी विजय घोषित करण्यात आलेला आहे। आणि जयहिंद चव्हाण यांच्याकडून इरफान साठी बक्षीस आलेलं, बक्षीस घेऊन जा इरफान तुझं। 101 रुपयाचं बक्षीस जयहिंद चव्हाण कडून गोल्डन मॅन भावी नगरसेवक। आणि आर्थिक कमिटी सांभाळणारी सर्व मंडळी यांचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं। धाडसानं बसलेले देऊ त्याला का काय आहे ते बघू। अजिबात तुम्हाला सांगतो आले तशी बैठक मारलेली आहे, लक्ष दिलंय का? आर्थिक कमिटीसाठी एकदा टाळ्या पाहिजे बघा। आपल्याकडे किती कंजूस आहे आपण, ते तर पैसे वाटताय, तुम्हाला टाळ्या करा म्हणलं तर त्याचं जीवावर येतंय। आर्थिक कमिटीसाठी जोरदार टाळ्या पाहिजे। सगळं बजेट सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला सांगतो राष्ट्र घडवत असताना ज्याच्याकडे आर्थिक बाजू ज्याला का सांभाळावी लागत असते, ज्याला अर्थमंत्री सुद्धा म्हटलं जातं, कारण कुठलंही जर पुढचं नियोजन करायचं असेल तर त्यासाठी त्याची गरज असते। आणि मैदानाचं सर्वस्वी जे काही नियोजन असेल ते आर्थिक कमिटीकडे असते। आणि तेच कार्य हे लोक ह्या धाडसानं करताय, वाघाच्या काळजाने करताय। अहो 50 उंबरटा असणारं गाव, किती आहे? फक्त 50 घर आहेत गावामध्ये, आणि एकाला आम्हाला तयार नाहीत। काय मैदान घेता राव, 1 नंबर कुस्ती मैदान, कौतुक करावं तेवढं कमी आहे। मैदान थांबलंय जरा, लवकर कुस्त्या जोड बांधून घ्या। हो तुकाराम भाऊ पटापट कुस्त्या जोड बांधू आता। तुकाराम भाऊ चव्हाण, तुकाराम भाऊ सपकाळ दोघांनी जरा इकडे यायचे। माऊली दोघांना इकडे यायचे, दोघांनी सुद्धा।
दाखवतो इकडे. तुकाराम चव्हाण, तुकाराम सपकाळ दोघांना विनंती. शाबाश युवराज, नावासारखा कुस्ती केली, युवराजासारखी कुस्ती केली. नयन आणि युवराज दोन्ही पोरं छान लढले. दोघा पोरांसाठी टाळ्या पाहिजे.